राधे राधे, जय एकविरा. तर मी बड्डेला जायला निघाले. हा लेट टाकते जरा ब्लॉग. मी गावातच चालले बड्डेला. आमची ताई आहे, त्यांच्या मुलीचा बड्डे आहे. तर तिकडे गेली. मस्त डेकोरेशन वगैरे एकदम भारी केलेला होता. आणि आम्ही पुढेच बसलेलो, म्हणजे माझ्या जावा पण होत्या, त्या पण बसलेल्या. त्या आधीच येऊन बसलेल्या. मी जरा लेट झालेली. आणि नंतर मस्त आईस्क्रीम वगैरे पण आम्ही खाऊन घेतली. या मस्त खायला जुरलेल्या सगळ्या. आणि नंतर मग बड्डे गर्लची पण एंट्री झाली. आणि मस्त ब्लॅक कलरचा फ्रॉक वगैरे घातलेला, एकदम भारी दिसत होती. त्याही सगळे मस्त मॅचिंग वगैरे केलेली आणि मस्त एकदम दिसत होती. आणि त्याच्यानंतर तिने रडायची पण सुरुवात केलेली. पहिलाच बड्डेला मुलं काय सगळीच रडतात पहिल्या बड्डेला. आणि नंतर मग केक वगैरे पण कापायला घेतला. मस्त केक वगैरे कापला आणि केक एकदम भारी होता, असं बटरफ्लायचा होता पूर्ण. आणि ती ताई पण होती जिने केक वगैरे बनवलेला, त्यांची मी आय डी खाली मेन्शन करते. मस्त तिने सगळा असा केक भारी एकदम बनवते. मी पण 2 वेळा तिच्याकडनं ऑर्डर केलेला, खूप छान असते या ताईकडे केक. मी तिची आय डी खाली मेन्शन करते, तुम्ही पण ऑर्डर वगैरे करा केक तिच्याकडनं. आणि या मस्त आम्ही सगळं बसलेलो, फोटोशूट आमचा चाललेला असाच. आणि विरानेच आमची व्हिडिओ वगैरे पण काढली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही स्टेजवर गेलो बड्डे गर्लला भेटायला. तर ती रडत होती ना, मग तिला रूममध्ये घेऊन गेले जरा झोपवायला. आणि त्याच्यानंतर मग ताईंना आणि भाऊंनाच आम्ही भेटलो, जेवलो वगैरे. आणि त्याच्यानंतर इकडे बघते तर आमच्या नानीचा पण जेवायला बसलेल्या दोघीजणी. आणि नंतर सगळं उरकलं, बरं निघते तर ह्या बोलते या फोटो वगैरे काढू. तर व्हिडिओ वगैरे पण काढले. जरा बरं वाटतं असं कधीच्या काळी भेटतो ना, मग असं जरा मस्त वाटतं. आणि त्याच्यानंतर बघते तर बड्डे गर्ल पण आली. जरा फ्रेश दिसत होते आता, जरा मग अशी एकदम गोंगाट होता ना, त्यात ती रडायला लागलेली. आणि त्याच्यानंतर आम्ही पण निघालो. चला मग राधे राधे.